दिवसाची सुरुवात येशूबरोबर. पुष्कळ वेळा आपण कुठल्या तरी एका कार्यक्रमाला जातो आणि आपल्याला असं वाटतं की तो कार्यक्रम 1-2 तासामध्ये संपेल आणि तो कार्यक्रम जो असतो हा 1 तास उशिराच सुरू होतो आणि परत त्यामध्ये खूप उशीर होतो आणि आपण काही साधं पाणी पण घेऊन गेलेलो नसतो, कारण आपल्याला वाटतं की लवकर सुटणार आहे आणि मग त्यावेळेस आपल्याला बराच त्रास होतो किंवा कुठे जाऊ पण शकत नाही आणि अशी परिस्थिती आपली निर्माण होते. कधीकधी बघा, मी पुष्कळ वेळा ट्रेननी जायचो आणि कधीकधी असं जवळच जायचं असतं, अर्धा तासाचा प्रवास असतो, परंतु आपण काहीच संगती घेत नाही आणि गाडी कधीकधी मध्येच बंद पडते, काहीतरी ॲक्सिडेंट झालेला असतो आणि ट्रेनमध्ये मग कधीकधी 1-1, 2-2 तास बसून राहावं लागतं. संगती काही पाणी घेतलेलं नसतं, काहीच घेतलेलं नसतं आणि आपण अशा वेळेस खूप कठीण परिस्थितीमध्ये असतो. बऱ्याच वेळेस निघताना थोडी तयारी करून निघायला पाहिजे, एखादी पाण्याची बाटली किंवा एखादा बिस्किटचा पुडा, कारण तयार असणं, जरी आपल्याला थोडा वेळ लागणार आहे तरी तयार असणं हे खूप गरजेची गोष्ट आहे. नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने एक दाखला सांगितला होता 10 कुमारिकांचा. त्यामध्ये 5 शहाण्या होत्या आणि 5 मूर्ख होत्या आणि त्या 5 मूर्ख ज्या होत्या ह्या तयारी करून आल्या नव्हत्या. त्यांच्याकडे तेल एक्स्ट्रा त्यांनी घेतलं नव्हतं आणि मग काय झालं की त्या परत आणायला गेल्या, परंतु ते घेऊन परत आल्यावर तोपर्यंत वर आला होता आणि त्यांना कोणीही आतमध्ये घेतलं नाही. हा दाखला आपल्याला हे शिकवतो की आपण तयार राहिलं पाहिजे, आपण नेहमी तयार राहिलं पाहिजे. येशू परत येणार आहे आणि त्यावेळेस तो आपल्या जीवनाचा हिशोब घेणार आहे. आपल्याला जे जे काही त्यांनी कार्य दिलं होतं ते आपण पूर्ण केलं की नाही हे तो बघणार आहे आणि म्हणून आपल्याला जीवनामध्ये आपल्याला तयार राहणं खूप गरजेचं आहे. आपण त्यांनी सांगितलेली कामं पूर्ण केलेली आहेत का? आज आम्ही तयार होऊन त्याची वाट पाहत आहोत का? आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, मत्ते कृषी वर्तमान याचा 25वा अध्याय आणि 13वं वचन. गॉस्पल ऑफ मॅथ्यू चॅप्टर 25 अँड वर्स 13. म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण तुम्हाला तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.